मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. हो, हो म्हणता मुलांच्या परीक्षा सुद्धा जवळ येतील आणि अशा वेळेस मुलांच्या तब्येतीची खास करून काळजी घ्यायला हवी. यांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी, यासाठीच आज आपण मस्त सुकडीची रेसिपी करतोय. सध्या पावसाळ्याचं सुद्धा वातावरण आहे. पाऊस ये-जा करत असतो. अशा वेळेस तर खास करून मुलांची काळजी घ्यायला हवी. म्हणूनच आज पौष्टिक अशी सुकडी बनवतोय. रोज थोडीशी सुकडी खाल्ली की मुलं कशी तंदुरुस्त राहतील. तर यासाठी बरोबर पाऊण वाटी भरून इथं मी तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं आपल्याला वितळून घ्यायचं आहे. अतिशय पौष्टिक अशी सुकडी असते आणि खूप सोपी सुद्धा आहे बनवायला. इथे तूप चांगलं वितळलं गेलं की यामध्ये 1.5 कप भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ घेत असताना तुम्ही चाळून घ्या किंवा नाही जरी चाळून घेतलं ना तरी सुद्धा खूप उत्तम राहील. आता जोपर्यंत सुकडी तयार होत नाही तोपर्यंत संपूर्णपणे म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची. आता हे गव्हाचं पीठ तुपामध्ये चांगलं खमंग असं परतून घ्यायचंय. मंद आचेवरती साधारण एक 10 ते 15 मिनिटांसाठी तुम्ही हे परतून घेतलत ना तर मग जो गव्हाचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल. भरपूर दिवस ही सुकडी टिकण्यासाठी मदत होईल. यामुळे सुकडी बनवत असताना घाई न करता आरामात ही बनवायची. ज्यावेळेस तुमच्याकडे भरपूर वेळ असेल अशा वेळेस ही सुकडी बनवायला घ्या. कारण आपण ही पौष्टिक बनवतोय यामुळे खास करून याच्याकडे लक्ष द्यायचं. एक 5 ते 7 मिनिटांसाठी हे चांगलं मी भाजून घेतलेलं आहे. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. हलकंसं असं मऊसर असं जाणवायला लागलेलं आहे आणि छान या पिठाला चकाकी सुद्धा दिसते. जसं जसं तुम्ही परतत जाल ना तसं हे जे पीठ आहे ते आणखीन जास्त पातळ होत जातं. आता हे पीठ परतण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ आहे. तोपर्यंत इतर कामं सुद्धा करून घेऊ. सुकडी पौष्टिक बनवण्यासाठी इथे मी 25 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. डिंक आपल्याला चांगलं बारीक असं दळून घ्यायचंय. हवं असेल तर तुम्ही डिंक आधी तळून घ्या आणि मग बारीक करून यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल. पण आज अतिशय साधी आणि सोपी प्रोसेस मी तुम्हाला सांगते. डिंकाची अगदी बारीक अशी पावडर करून घ्यायची. जसा बारीक रवा असतो अगदी त्याच पद्धतीने याची मी पावडर करून घेतली. आता यानंतर काही ड्रायफ्रुट्स जर तुम्हाला आवडत असतील तर हे सुद्धा आवर्जून घाला. तर अर्धी वाटी मी इथं घेतलेले आहेत काजू, अर्धी वाटी बदाम घेतले. हे सुद्धा आपल्याला चांगले बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. अगदीच तेल सुटेपर्यंत वाटू नका. हलकीशी याची पावडर व्हायला हवी. बऱ्याचदा मला कमेंट येतात की ताई तुम्ही कुठला मिक्सर ग्राइंडर वापरतात ते सांगा. तर इथे मी अगारोचा रॉयल मिक्सर ग्राइंडर वापरते की जो 900 वॉटचा आहे. हेवी ड्युटी आहे. 100% प्युअर कॉपर मोटर आहे. 3 स्टेनलेस स्टील जार सोबत येतात. 3 स्पीड याला आहे. विपिंग फंक्शन आहे. स्टेनलेस स्टील ब्लेड्स याचे आहेत. वेट आणि ड्राय ग्राइंडिंग यामध्ये अगदी सहज होते. या मिक्सरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता इथे ना काजू आणि बदाम चांगले बारीक करून झालेले आहेत. अजिबात इथं तेल सुटलेलं नाहीये. असं मस्त पावडर याची झालेली आहे. सध्याला हे आपण साईडला ठेवूयात. तर मिक्सर करत करत इकडे मी पीठ सुद्धा चांगलं भाजून घेत होते. कारण पीठ अजिबातच करपायला नको. हे हलकं होत जातं जसं जसं तुम्ही भाजत जाल. त्यामुळे करपण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. त्यामुळे लक्षपूर्वक हे आपल्याला करायचं आहे. मिक्सर सोबतच आपल्याला आणखीन एक काम करून ठेवायचं आहे. ते म्हणजे आपल्याला एका ताटाला असं व्यवस्थित तूप लावून ठेवायचं. म्हणजे काय होतं मिश्रण थापून घेण्यासाठी सोपं पडतं आणि ज्यावेळेस आपण याच्या वड्या पाडत असतो त्यावेळेस त्या अगदी सहज ताटापासून वेगळ्या होतात. इकडे गव्हाचं पीठ तुम्ही बघू शकता. पहिल्यापेक्षा खूप जास्त हलकं वाटतंय. पहिल्यापेक्षा थोडंसं जास्त मऊसर असं हे वाटतंय. आता काय करायचं आपण जे डिंक आपण बारीक करून घेतलं होतं हे डिंक आपल्याला आत्ताच यावेळेस यामध्ये घालायचंय. म्हणजे काय होतं डिंक जे आहे ते अजिबात कच्चं राहत नाही आणि व्यवस्थित ते फुललं जातं. आता तुम्ही बघा जसं जसं हे डिंक मी यामध्ये मिक्स करत जाईल तसं तसं ते छान फुललं जाईल आणि अजिबात कच्चं राहणार नाही. वाटत असेल तर यावेळेस थोडंसं तुम्ही तूप यामध्ये वाढवू शकता. डिंक घातल्यानंतर साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी हे मिश्रण चांगलं मी परतून घेतलं. ज्यावेळेस तुम्हाला असं जाणवतं की यामध्ये अजिबात डिंक कच्चं राहिलेलं नाही. छान हे फुललं गेलेलं आहे. यानंतर आपण तयार केलेली ड्रायफ्रुटची पावडर यामध्ये घालायची आहे. आणि घातलेली ही ड्रायफ्रुटची पावडर चांगली आपल्याला या पिठासोबत परतून घ्यायची. लक्षात घ्या कुठेही मी गॅसची फ्लेम वाढवलेली नाही. आता ड्रायफ्रुटची पावडर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी चांगलं हे परतून घ्यायचंय. हे मिश्रण परतून घेत असताना मला थोडंसं हे कोरडं वाटत होतं. यासाठी चमचाभर तूप फक्त मी यामध्ये वाढवलं आणि आता तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. मस्त असं हे झालेलं आहे आणि यानंतर ड्रायफ्रुटची पावडर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचंय. अगदी ही जी सुकडी आहे ना तुम्ही ती 2 वर्षाच्या पुढील मुलांसाठी खाऊसाठी बनवू शकता.
मधल्या वेळेस मुलं काहीतरी खायला मागत असतात. अशा वेळेस सुद्धा ही सुकडी तुम्ही मुलांना खाऊ देऊ शकता. कारण ही चवीला सुद्धा खूप भन्नाट लागते. हे सगळे पदार्थ चांगले परतून झाले, की यानंतर यामध्ये मी सुंठ पावडर घालते, की जेणेकरून घातलेले हे पदार्थ अजिबातच मुलांना बाधायला नको. सुंठ पावडर घातल्यामुळे ही सुकडी पचण्यासाठी अगदी हलकी होऊन जाते. यामुळे इलायची पावडर एक वेळ तुम्ही इथे स्किप करा. पण सुंठ पावडर मात्र आवर्जून घालायची. सुंठ पावडर या मिश्रणामध्ये मी चांगली मिक्स करून घेतली. आता गॅसची फ्लेम सुद्धा मी बंद केलेली आहे. आता हे संपूर्ण मिश्रण हलकंसं आपल्याला कोमट करून घ्यायचंय. तर साधारण एक 15 मिनिटांसाठी असंच हे मिश्रण कढईमध्ये मी ठेवलं होतं. आता तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा जास्त हलकंच हे वाटतंय आणि मस्त मऊसूत असं हे मिश्रण झालेलं आहे. आता हे कोमट आहे. कोमट असतानाच यामध्ये आपल्याला गूळ मिसळून घ्यायचा आहे. तर बरोबर 1 कप भरून चांगला दाबून असा मी गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही किसून घ्या किंवा अगदी बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचा. अजिबात मोठं-मोठं यामध्ये असे खडे नकोत. लक्षात घ्या, की इथे गॅसची फ्लेम बंदच आहे. आता हा गूळ संपूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. म्हणूनच हे मिश्रण संपूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही. हलकसं कोमट किंवा हलकसं गरम असायला हवं. म्हणजे मग गूळ चांगला व्यवस्थित असा यामध्ये मिक्स होतो. गूळ तुम्ही किसून घेतलात तो पटकन मिक्स होईल. पण जर तुम्ही चिरून घेतल्यात, मध्ये-आधी थोडेसे खडे राहिले, तर मात्र मिक्स करून घेत असताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. अशा वेळेस हे मिक्सरमधून थोडंसं मिश्रण फिरवून घ्यायचं. अगदी सहज असं एकजीव होतं. आता कढईमध्येच हे मिश्रण चांगलं मी मिक्स करून घेतलं होतं. घातलेला गूळ सुद्धा चांगला विरघळला गेलेला आहे. मिश्रण चांगलं एकजीव झालंय. आता हे एका ताटामध्ये आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचंय. तर हे बघा एकसारखं असं हे मिश्रण मी इथे थापून घेतलेलं आहे. आता थापून घेतलेलं हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय, सेट करून घ्यायचंय. तर यासाठी एक अर्धा तासांसाठी तुम्ही फॅनच्या हवेखाली ठेवू शकता किंवा मग 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर साधारण अर्धा पाऊण तासासाठी फॅनच्या हवेखालीच मी हे ठेवलं होतं. व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. आता यानंतर याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात. तर तुम्हाला किती छोट्या-मोठ्या याच्या वड्या हव्या आहेत, त्यानुसार तुम्ही ह्या कट करून घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या कट होत आहेत. आता या वड्या खूप मोठ्या-मोठ्या नाहीत, तर अशा मध्यम आकाराच्या आहेत. जशी बर्फी असते अगदी त्या पद्धतीने मी कट करून घेणार आहे. लहान मुलांसाठी अशा छोट्या-छोट्या वड्या एक-एक हातामध्ये दिल्या, की अगदी आवडीने या खातात. चवीला खूप छान लागतात. आणि विशेष म्हणजे महिना, 1.5 महिने अगदी आरामात टिकतात. सकाळी मुलांना एक वडी खायला द्या किंवा मधल्या वेळेत जेव्हा भूक-भूक मुलं करतात, त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही वडी देऊ शकता. तर हे बघा मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे. मस्त खुसखुशीत अशी होते आणि टेस्टला सुद्धा खूप भन्नाट लागते. मुलांना तुमच्या थोडंसं गोड आवडत असेल, तर 1 कपाऐवजी तुम्ही 1.5 कप सुद्धा इथे गूळ वापरू शकता. पण इथे अजिबातच साखरेचा वापर करू नका. या पद्धतीने नक्की तुम्ही सुकडीच्या वड्या तयार करून पहा. मुलांना नक्कीच आवडतील. मोठ्यांना सुद्धा खाण्यासाठी या भरपूर पौष्टिक आहे. आणि इथे तुम्ही बघा मस्त खुसखुशीत अशी ही वडी झालेली आहे. महिना 1.5 महिने हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवल्यात तर आहे अशी टिकून राहते. आशा करते की आजची ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.